गुड मॉर्निंग, मी विद्या। आता मी नाशिकला आली आहे वॅकेशनसाठी आणि वॅकेशनला आल्यानंतर प्लॅन केला होता, माझं माहेरच आहे, तर मग आम्ही सगळे जमलोय, तर म्हटलं प्लॅन केला आणि आम्ही बोललो की आज नाशिकची प्रसिद्ध ग्रेप एम्बसी मिसळ खायला जाऊया। आणि आम्ही फुल फॅमिली आलो इथे ग्रेप एम्बसीला, तर तुम्हाला सगळी व्हिजिट करवतेस मी। तर चलो, ग्रेप एम्बसीला पोहोचल्यानंतर मी त्यांचं एंट्री गेट आणि इथे कार्बन फ्रेम राईट फॉर ऑल इथे स्टॉल आहे, असले स्टॉल आहे, मसाल्यांचे स्टॉल आहेत हे, तात्याश्री मसाले। आणि इथे आहे आईस्क्रीम, आईस्क्रीमचं शॉप आहे, आईस्क्रीम पण आहे आणि ड्रायफ्रूट्स आहेत, त्यात आहे मनुके वगैरे आहेत विकायला। आणि इथे आहे हे चॉकलेटचं स्टॉल आणि हे आहे लाडाची कुल्फी। आणि हे वरती इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे। ग्रेप एम्बसी म्हटल्यानंतर सगळं द्राक्षांच्याच मळ्यामध्ये त्यांनी बनवलं आहे हे। आणि आज तसं क्राऊड भरपूर आहे, आम्ही पण नंबर लावला आहे, 45 मिनिट्समध्ये आमचा नंबर लागणार आहे। आणि हे इथे फोटोंसाठी केलेल्या गोष्टी आहेत, या असे स्टॅच्यू आहेत आणि खूप सुंदर आहे। आणि ही आहे माझी पूर्ण फॅमिली, सगळे आम्ही आलेलो आहे मिसळ खायला। तर प्लेट्स आल्यानंतरचा व्हिडिओ मी शेअर करेलच। आताच आमच्या मिसळच्या सगळ्या प्लेट्स रेडी होऊन आल्या आहेत, मी जेवढे ऑर्डर केले आहेत ते, आणि हे काका आम्हाला घेऊन आले सर्व करायला। आता ते सगळ्यांना 1-1 प्लेट्स शेअर करतील। सगळे पापड खायला तुटून पडले आहेत। खाऊन झाल्यानंतर सगळे आता थोडं फोटो वगैरे काढून आता आम्ही इथून निघतोय। आणि या प्रकारचं होतं हे ग्रेप एम्बसी। आणि काही झाडांना बारीक बारीक ग्रेप्सचे घड लागलेले आहेत, पण ते अगदी छोटे छोटे आहेत। मी इथे बघितला होता एक घड, पानं पण हिरवी आणि घड पण हिरवा, त्याच्यामुळे एवढं लक्षात येत नाहीये। आणि आता हा सीझन नाही आहे द्राक्षांचा, म्हणून आता द्राक्ष नाही आहेत झाडांना। आणि आता सगळं फिरून झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी। आणि आता आम्ही आलो आहे पार्किंगमध्ये, ऊन पण भरपूर झालं आहे, 3:30-4 होत आहेत आणि भरपूर उन्हाचे झटके लागत आहेत। मे महिना संपला आहे आता, तरी इथे ऊन भरपूरच आहे कडाक्याचं। तर चलो भेटू नंतर।